हाय, काल आम्हाला मामांच्या घरून यायला खूप उशीर झाला होता. त्याच्यामुळे आम्ही सकाळी खूप लेट उठलो. आता डायरेक्ट स्वयंपाक करावा की नाश्ता बनवावा मला हेच कळत नव्हतं. पण हे 2-3 दिवसापासून पीठ होतं, जे फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ते खराब होऊ नये म्हणून याचा आज बेत करायचा ठरवला. आयुषला विचारून केलं की मसाला डोसा करू की इडली करू? सो तो म्हणाला की "मम्मा इडली करूया." तर तिथे ना गेम खेळणं चालू होतं. त्याला काल दीदीने शिकवलं होतं की बॉटलमध्ये भरपूर पाणी भरायचं आणि उडवायचं आणि ती स्ट्रेट म्हणजे उभी करायची असं होतं. तर खूप चांगलं होतं. म्हणजे मुलांना अशा अशा ॲक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. सारखं ते मोबाईल किंवा इतर गोष्टी बघण्यापेक्षा ना तर हे खूप छान वाटतं. तर इथे तो त्याचं करत होता आणि त्याला म्हणाले होते की घरभर पाणी सांडू नकोस म्हणून. त्याला गॅलरीमध्ये खेळायला सांगितली तर त्याचं घरभर पाणी पसरणं चालू होतं. तर तुम्ही इडली बघताय 2-3 दिवसानंतरचं जर आपण इडलीचं बॅटर आपण काही केलं ना तर ते खरंच तेवढं लागत नाही जेवढं सुरुवातीला असतं. जेव्हा आपण ते चांगलं फर्मेट करून ठेवतो ना तेव्हाच्या तेव्हा इन्स्टंट केलेलं खरंच खूप चांगलं असतं. नंतर काही एवढं खास होत नाही. माझा अनुभव आज मला आला. तर आयुषला थोड्याशा लाडाखुड्या लावते कारण मी त्याला ओरडली होती की जिकडे तिकडे पाणी वगैरे सांडू नकोस. तसंही दीपक होताच. सो त्याच्याकडे तो लक्ष देण्यासाठी पण मुलं कुठे ऐकतात आहेत ना तर त्याला मी ओरडली. त्याच्यानंतर इथे पटकन इडली चटणी खाऊन घेऊया. आणि आज दिवसभर काय करायचं कारण आजचा दिवस आम्हाला वाया घालवायचा नव्हता. आमची लग्नाची काही शॉपिंग झाली नव्हती. तर मग दीपकला म्हणाले की आपण जाऊया कुठेतरी की जेणेकरून आपल्याला वस्तू घ्यायच्या बाकी आहेत. 3-4च रविवार आपल्याकडे आहेत म्हणून. तर काल मामी म्हणाल्या होत्या की ठाण्याला जावा. ठाणा मार्केटमध्ये खूप छान कपडे वगैरे मिळतात. तर तुम्ही जावा. आता आम्ही दोघे कधीच गेलो नव्हतो ठाणा मार्केटला म्हणून म्हणते एकदा जाऊन तरी बघूया. छानपैकी जेवून वगैरे घेतलं होतं आणि लेट निघालो कारण मेगा ब्लॉक होता त्याच्यामुळे. सो आम्हाला 4:30 पावणे 5ची आम्हाला गाडी मिळाली होती आणि आता कुठे जायचं होतं ना ते आम्हाला काही मार्केट किंवा दुकान असं स्पेशली माहिती नव्हतं. पण आम्ही गेलो आणि स्टेशनच्या बाहेर असं विचारत ना 2-3 दुकानं आम्हाला बघितली. पण तेवढं काही खास मला वाटलं नाही आणि पहिल्यांदा असं झालं की दुकानात गेलो आणि काहीच घेऊन नाही आलो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चलो बाय.